राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेतील हेडगेवार स्मृती मंदिरात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक आयोजित करण्यात आलंय। दरम्यान या बौद्धिकाला महायुतीचा घटक पक्ष असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। निलेश बुधावले या संदर्भात आपल्यासोबत लाईव्ह आहेत, आपण त्यांच्याशी अधिक संवाद साधूयात। निलेश, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने बौद्धिक घेण्यात येत आहे आणि त्याचबरोबर नागपूरमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत, काय अपडेट आहे? पूर्वी 19 तारखेला सकाळी यासाठी नागपूरमध्ये जे संघ मुख्यालय आहे त्या मुख्यालयामध्ये महायुतीच्या सर्व आमदारांना आणि महायुतीचे सर्व जे प्रमुख राज्यातले नेते आहेत त्या सर्वांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। या निमित्तानं सर्वांना बौद्धिक देखील देण्याचं काम या निमित्तानं होणार आहे। मात्र या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। प्रत्येक वर्षी ज्यावेळी हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होतं त्यावेळी भाजप आमदारांना संघाच्या मुख्यालयात बोलावलं जातं आणि त्या ठिकाणी बौद्धिक देखील दिलं जातं। यावर्षी मात्र महायुतीच्या घटक पक्षांचे तिन्ही महत्त्वाचे जवळपास 132 आमदार आहेत आणि या सर्वांना आता निमंत्रण देण्यात आल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे। अजित पवारांना मागच्या वर्षी जाणं टाळलं होतं, मात्र आमदार जे आहेत ते त्या ठिकाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। अमोल मिटकरी हे देखील त्या ठिकाणी गेले नव्हते। यावर्षी आता ही महत्त्वाची मंडळी जात आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेत आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं राहील। पूर्वी धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे बौद्धिक आयोजित केलेले आहे तिकडे अजित पवार आज जातात का याबद्दल नक्कीच लक्ष ठेवण्यासाठी अशी ही गोष्ट असेल आणि याबद्दल आपण अपडेट्स घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।